थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची तोफ शिवाजी पार्कवर धडाडणार। 20 वर्षांनंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू एकत्र। शिंदे फडणवीसांवर काय टीका करणार याकडे लक्ष। ठाकरे बंधू पर्यटक निवडणुका आल्या की नाशिकमध्ये येतात। जो रामाचा नाही तो कामाचा नाही म्हणत मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र। मुंबईकरांसाठी युतीचा घोषणांचा पाऊस। मुंबई झोपडपट्टी मुक्त, कचरा मुक्त आणि खड्डे मुक्त करण्याचं आश्वासन। पाणी टंचाई दूर करण्याचा फडणवीस आणि शिंदेंचा वचननामा। मुंबईत 30 ते 35 लाख परवडणारी घरं बांधणार। मुंबई बाहेर गेलेला मराठी माणूस परत आणणार। युतीच्या वचननाम्यात आश्वासन। तर बेस्ट बसमध्ये महिलांसाठी 50% सवलत देण्याचं वचन। तुमचं मत शिवसेनेला की रशीद मामूला? संभाजीनगरमधील सभेतून एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघात। हिंदू मुस्लिम न करता भाजपनं एकतरी निवडणूक लढवून दाखवावी। 1 लाख रुपये देणार उद्धव ठाकरेंचं चॅलेंज। तर माझं भाषण ठाकरेंना दाखवा आणि 1 लाख आणून द्या, फडणवीसांचा पलटवार। लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीनंतर द्या। काँग्रेसची निवडणूक आयोगाला पत्रातून मागणी। तर लाडक्या बहिणींचे पैसे थांबवणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। डोंबिवलीत प्रचारादरम्यान पैसे वाटप झाल्याचं उघड। तुकाराम नगर परिसरात भाजपकडून 3,000ची पाकिटं नागरिकांच्या घरी। शिवसेनेच्या उमेदवारांना रंगेहात पकडलं। संभाजीनगरमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांकडून एकाला मारहाण। अंबादास दानवेंकडून व्हिडिओ पोस्ट करून कारवाईची मागणी। तर बदनामी करणाऱ्या दानवेंवर मानहानीचा दावा दाखल करू, दामू शिंदेंचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।